करू का मग सुरू? हो हो, सुरू करा. प्रार्थना सुरू करा आणि सुरू करा. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपल्या शिक्षण शास्त्रामध्ये एक नियम आहे की जर काल शिकवलं असेल आपण तर ते पुन्हा विद्यार्थ्यांना त्याची उजळणी घ्यायची आणि नंतर मग पुढचं शिकवायचं. तर त्या निमित्तानं आपण आतापर्यंत म्हणजे आता आपला 48वा श्लोक आज सुरू होणार आहे. तर 47व्या श्लोकापर्यंत काय चालू आहे, काय आपण बघितलं ते आता आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर 18व्या अध्यायाला मोक्ष संन्यास योग असं म्हणतात. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने संन्यास आणि त्याग याचे तत्व जाणण्याची इच्छा प्रगट केली. दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी संन्यास आणि त्यागाविषयी दुसऱ्या विद्वानांची मते काय आहेत त्याचे वर्णन केले. चौथ्या व पाचव्या श्लोकात अर्जुनाला त्यागाविषयी आपला निर्णय ऐकण्यास सांगून कर्तव्य कर्माचा स्वरूपतः त्याग न करण्याचे औचित्य सिद्ध केलेले आहे. सहाव्या श्लोकात भगवंतांनी त्यागासंबंधी आपले निश्चित मत सांगितले आहे आणि ते इतर मतांपेक्षा उत्तम असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर 7व्या 8व्या 9व्या श्लोकामध्ये क्रमशः तामस, राजस आणि सात्विक त्यागाची लक्षणे सांगितली आहे. 10व्या व 11व्या श्लोकामध्ये सात्विक त्याग असलेल्या पुरुषाच्या लक्षणाचे वर्णन केलेले आहे. 12व्या मध्ये त्यागी पुरुषाचे महत्व प्रतिपादन करून त्यागाच्या प्रसंगाचा उपसंहार केला आहे. त्यानंतर 15व्या श्लोकापर्यंत अर्जुनाला संन्यास हा विषय ऐकण्यास सांगून म्हणजे सांख्य सिद्धांताप्रमाणे कर्माच्या सिद्धीमध्ये अधिष्ठानादी 5 हेतूचे वर्णन केले आहे. आणि 16व्या मध्ये शुद्ध असलेल्या आत्म्याला कर्ता असे समजणाऱ्यांची निंदा करून 17व्या मध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडून कर्म करणाऱ्यांची प्रशंसा केली आहे. 18व्या श्लोकात कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह याचे स्वरूप सांगून 19व्या श्लोकामध्ये ज्ञान, कर्म व कर्ता यांचे त्रिविध भेद सांगण्याची प्रस्तावना करीत 20व्यापासून 28पर्यंत क्रमशः त्यांच्या सात्विक, राजस आणि तामस या भेदांचे वर्णन केले आहे. 29व्या श्लोकामध्ये बुद्धी आणि घृती यांचे त्रिविध भेद सांगण्याची प्रस्तावना करून 30व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत क्रमशः त्यांच्या सात्विक, राजस व तामस अशा भेदांचे वर्णन केले आहे. 36व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत सुखाचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद असल्याचे सांगून 40व्या श्लोकामध्ये गुणाविषयीच्या प्रसंगाचा उपसंहार करीत संपूर्ण जग हे त्रिगुणमय असल्याचे सांगितले आहे. आणि 41व्या श्लोकामध्ये चारी वर्णाच्या स्वाभाविक कर्माच्या विवेचनाचा प्रारंभ करून 42व्या श्लोकात ब्राह्मणांच्या आणि 43व्या श्लोकामध्ये क्षत्रियांच्या, 44व्या श्लोकामध्ये वैश्यांच्या व शूद्रांच्या स्वाभाविक कर्माचे वर्णन केले आहे. 45व्या श्लोकामध्ये आपापला वर्णधर्म पालन केल्यामुळे परमसिद्धी मिळते असे सांगून 46व्या श्लोकामध्ये त्याचा विधी सांगितला आहे. आणि 47व्या व 48व्या श्लोकात स्वधर्माची प्रशंसा केलेली आहे आणि त्यागाचा निषेध केलेला आहे. तर आता आपण 48वा श्लोक पाहणार आहोत. त्यागाचा निषेध म्हणजे काय, याच्यामध्ये स्वधर्माची प्रशंसा आणि त्यागाचा निषेध याच्यामध्ये केलेला आहे. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. आता सहजंग कर्म वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांना अनुसरून ज्याच्यासाठी जे कर्म सांगितले आहे त्याच्यासाठी तेच कर्म हे सहज कर्म आहे. म्हणून या अध्यायामध्ये ज्या कर्माचे वर्णन स्वधर्म, स्वकर्म, नियत कर्म, स्वभाव नियत कर्म, स्वभावज कर्म या नावाने झालेले आहे त्याचेच वाचक स्वभाव सहज कर्म आहे. सदोषमपि न त्यजेत म्हणजे सदोष असलं तरी ते त्यागाला नको. तर दोष कोणकोणते असतात
तर यामध्ये साधारणतः 4 दोष असतात आपल्या सहज कर्मामध्ये. पहिला दोष आहे तो म्हणजे की परमात्मा आणि परमात्म्याचा अंश हे दोन्ही स्व आहे. प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य, शरीर इत्यादी हे दोन्ही पर आहेत. परंतु परमात्म्याचा अंश स्वतः प्रकृतीला वश करून परतंत्र होतो. अर्थात केवळ क्रिया प्रकृतीत होते आणि हा त्या क्रियेला आपल्यात मानतो, म्हणून तो परतंत्र होतो. असे प्रकृतीमुळे परतंत्र होणे म्हणजे हा महान दोष. म्हणजे काय, कोणतंही कार्य केलं तर मी केलं हे जेव्हा तू म्हणतो, म्हणजे कर्माला स्वतःत मानतो, क्रियेला स्वतः आपल्यात मानतो, म्हणून तो परतंत्र होतो आणि हा त्याचा महान दोष पहिला आहे. दुसरा दोष आहे, प्रत्येक कर्मात काही ना काही आनुषंगिक अनिवार्य हिंसा इत्यादी दोष होतातच. मग तो संन्यासाश्रम का असे ना, त्यातही दोष होतात. कोणतेही कर्म केले ते कर्म एखाद्याला अनुकूल आणि एखाद्याला प्रतिकूल होतच असते. एखाद्याला प्रतिकूल होणे हा सुद्धा दोष आहे. म्हणजे मी कितीही चांगलं कार्य केलं तरी सुद्धा त्याच्यावर काही लोक टीका करणारच आहेत, त्यांना ते आवडणार नाही, हा सुद्धा त्याच्यामध्ये एक दोष निर्माण होतो. चौथा आहे प्रमाद. या दोषामुळे कर्म करण्यात उणीव राहणे म्हणजे आळस, आणि त्या करण्याच्या विधीत चूक होणे हा देखील एक दोष आहे. असे 4 प्रकारचे सहज कर्मात होणारे हे दोष इथे सांगितलेले आहे. परंतु दोषयुक्त असले तरी सहज कर्म हे त्यागू नये. याचा अर्थ असा की स्वाभाविक कर्म श्रेष्ठ गुणांनी युक्त असेल त्याचा त्याग करू नये हे सांगायला नकोच. परंतु ज्या कर्मामध्ये साधारणपणे हिंसेसारख्या दोषांचे मिश्रण दिसत असेल ती कर्मे सुद्धा शास्त्रविहित आणि न्याययुक्त असल्यामुळे दोषयुक्त दिसली असली तरीही वास्तविक दोषयुक्त नव्हेत, म्हणून त्या कर्माचा त्याग करू नये, त्यांचे आचरण केले पाहिजे. कारण ते केल्यामुळे मनुष्य पापाचा भागीदार होत नाही, उलट त्यांचा त्याग केल्यास तो पापाचा भागीदार होऊ शकतो. म्हणजे आपले सहज कर्म जर आपण केले नाही तर आपण पापाचा भागीदार होतो. ही हे पद इथे हेतूच्या अर्थाने आले आहे. समारंभा ही हा शब्द इथे, तर ही हे पद या ठिकाणी हेतूच्या अर्थाने आलेले आहे. त्याचा प्रयोग करून सर्व कर्मे ही धुराने युक्त अग्निप्रमाणे दोषाने युक्त असतात हे सांगण्याचा अभिप्राय इथे सांगितलेला आहे. अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे आणि अग्नी जसा धुराने युक्त असतो तसं प्रत्येक कर्म हे कोणत्या नाही कोणत्या दोषाने युक्त असते. धूर अग्नीपासून पूर्णपणे वेगळा असू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी भरलेली असतात. सर्व क्रियांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्राण्याची हिंसा होतच असते. कारण संन्यास आश्रमामध्ये सुद्धा शौच, स्नान आणि भिक्षाटन हे करीत असता काही ना काही अंशी प्राण्यांची हिंसा होतच असते. ब्राह्मणाच्या यज्ञासारख्या कर्मामध्ये सुद्धा कर्माची बहुलता असल्यामुळे शूद्र प्राण्यांची हिंसा होते. म्हणून कोणत्याही वर्ण आश्रमातील कर्मे ही सामान्य दृष्टीने पूर्णपणे दोषरहित नव्हे आणि कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. त्यामुळे स्वधर्माचा त्याग केला तरी कोणते ना कोणते कर्म हे मनुष्याला करावे लागेल आणि त्याला जे काही करावे लागेल ते दोषयुक्त असेल म्हणून अमुक कर्म हे खालच्या दर्जाचे आहे किंवा दोषयुक्त आहे असे समजून मनुष्याने स्वधर्माचा त्याग करू नये, तर त्याविषयीची ममता, आसक्ती, फलेच्छारूपी दोष यांचा त्याग करून कर्माचे न्याययुक्त आचरण केले पाहिजे. असे केल्यामुळे मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होऊन त्याला लवकरच परमात्म्याची प्राप्ती होते. संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे. अर्जुनाच्या जिज्ञासेप्रमाणे त्याग व संन्यास याचे तत्व समजून देण्यासाठी भगवंतांनी 4थ्या श्लोकापासून तर 12व्या श्लोकापर्यंत त्यागाचा विषय सांगितला आहे आणि 13व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत संन्यास म्हणजे सांख्य योगाचे निरूपण केलेले आहे. नंतर 41व्या श्लोकापासून येथे कर्मयोगी त्यागाचे तत्व समजावून सांगितलेले आहे. म्हणजे त्याच्यासाठी स्वाभाविक कर्माचे स्वरूप आणि त्यांची अवश्य कर्तव्यता यांचा निर्देश करून तसेच कर्मयोगामध्ये भक्तीचा सहयोग दाखवून त्याचे फल भगवत प्राप्ती हे असल्याचे सांगितले. परंतु येथे संन्यासाच्या प्रकरणामध्ये ही गोष्ट सांगितली नाही की संन्यासाचे काय फल असते आणि कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडून उपासनेसह सांख्ययोगाचे साधन कशा प्रकारे केले पाहिजे. म्हणून येथे उपासनेसह विवेकाने व वैराग्याने एकांतामध्ये राहून साधन करण्याचा विधी आणि त्याचे फल सांगण्यासाठी पुन्हा सांख्ययोगाचा प्रकरणाचा प्रारंभ भगवान आता 49व्या श्लोकाद्वारे करीत आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमाम
संन्यासेनाधिगच्छति. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. सर्वत्र असक्त बुद्धी विगत स्पृह म्हणजे काय? अंतःकरण व इंद्रिये यासह शरीराविषयी, त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर्माविषयी, तसेच सर्व भोगांविषयी आणि चराचर प्राण्यांसह सर्व जगाविषयी ज्याच्या आसक्तीचा पूर्णपणे अभाव झालेला आहे, ज्याचे मन व बुद्धी हे कोठेही किंचितही लागून राहिलेले नसते, त्याला सर्वत्र आसक्त बुद्धी असे म्हटले आहे. ज्याच्या स्पृहेचा पूर्ण अभाव झालेला आहे, ज्याला कोणत्याही सांसारिक वस्तूंची किंचितही पर्वा उरलेली नाही, त्याला विगत स्पृह असे म्हणतात. आणि इंद्रियासह अंतःकरण हे ज्याच्या स्वाधीन झाले आहे, त्याला जितात्मा असे म्हणतात. येथे संन्यास योगाच्या अधिकाऱ्याचे निरूपण करण्यासाठी या तिन्ही विशेषणांचा प्रयोग केलेला आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह. याचे तात्पर्य असे की जो वरील तिन्ही गुणांनी संपन्न असतो, तोच मनुष्य सांख्य योगाद्वारे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकतो. त्यानंतर संन्यासेन परमाम नैष्कर्म्य सिद्धिम हे जे शब्द आलेले आहेत तिसऱ्या आणि चौथ्या याच्यामध्ये, तर त्याचा अर्थ असा आहे, संन्यासने हे पद ज्ञानयोगाचे वाचक आहे. याला सांख्ययोग असेही म्हणतात. याचे स्वरूप भगवंतांनी 18व्या अध्यायात 51व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत सांगितले आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. या साधनाचे फल हे कर्मबंधनापासून पूर्णपणे सुटून सच्चिदानंदघन निर्विकार अशा परमात्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त होणे होय. त्याचे वाचक येथे परमाम या विशेषणासह नैष्कर्म्य सिद्धिम हे पद आहे. तसेच वरील सांख्य योगाद्वारे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजे संन्यासाने सिद्धी मिळविणे होय. अशा प्रकारे संन्यासामुळे मनुष्याला परम नैष्कर्म्य सिद्धी मिळते. यावर जशी जिज्ञासा वाटते की संन्यासाचे काय स्वरूप आहे आणि त्याच्याद्वारे मनुष्य हा कोणत्या क्रमाने सिद्धी प्राप्त करून ब्रह्मप्राप्ती करतो, तर त्याची प्रस्तावना पुढील श्लोकामध्ये. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. परा निष्ठा, ज्ञानयोगाची जी अंतिम स्थिती आहे तिला पराभक्ती व तत्वज्ञान असे म्हणतात. जी सर्व साधनांची सीमा आहे तिचे वाचक येथे परा या विशेषणासह निष्ठा हे पद आहे. ज्ञानयोगाच्या साधन समुदायाला ज्ञान निष्ठा असे म्हणतात आणि त्या साधनांचे फलरूप असलेल्या तत्वज्ञानाला ज्ञानाची परानिष्ठा असे म्हणतात. या ठिकाणी त्यांनी पराभक्ती आणि तत्वज्ञान याच्यामधला फरक सांगितला आहे की ज्ञानयोगाची साधन समुदायाला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात आणि त्या साधनांचे फलस्वरूप असलेल्या तत्वज्ञानाला ज्ञानाची परानिष्ठा असे म्हणतात. त्यानंतर सिद्धी, पूर्वीच्या श्लोकात नैष्कर्म्य सिद्धी या शब्दाने जी गोष्ट सांगितली आहे आणि येथे जी ज्ञानाची परानिष्ठा म्हणून सांगितली आहे, तसेच 54व्या श्लोकामध्ये जिचे पराभक्ती असे वर्णन केले आहे, तिचे वाचक सिद्धिम हे पद आहे. आता 54वा श्लोक आपण पुढे पाहणार आहोत. यथा अंतःकरणाचा अधिकारी पुरुष, कोणता? शुद्ध अंतःकरणाचा अधिकारी पुरुष ज्या विधीने ज्ञानाची परानिष्ठा प्राप्त करून घेऊन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतो, त्या विधीचे म्हणजे अंग प्रत्यंगासह ज्ञानयोगाच्या प्रकाराचे वाचक येथे यथा हे पद आहे. सिद्धी प्राप्त झाल्यावर ब्रह्माची प्राप्ती होण्यास वेळ लागत नाही, ती त्याच क्षणी प्राप्त होते. ब्रह्म हे पद नित्य निर्विकार, निर्गुण निराकार, सच्चिदानंदघर पूर्ण ब्रह्म अशा परमात्म्याचे वाचक आहे आणि तत्वज्ञानाने
95व्या श्लोकातील वर्णनाप्रमाणे अभिन्न भावनेने त्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजेच ते ब्रह्म प्राप्त होणे होय. म्हणजे हा 50वा श्लोक पुढील तत्वज्ञानाचा म्हणजे 51, 52, 53, 54, 55 वगैरे याचं हे सारांश याच्यामध्ये आलेलं आहे. ते सगळं पुढील याचं विस्तीर्ण वर्णन आहे. तथा यथा हे पद विधीला उद्देशून वापरले आहे, त्याचेच वाचक येथे तथा हे पद आहे आणि ते तू माझ्याकडून थोडक्यात जाणून घे असे म्हणून असे दर्शविले आहे की त्याचे विस्ताराने वर्णन न करता हा विषय मी तुला थोडक्यात सांगेन, म्हणून तू सावधपणे ऐक, नाहीतर तो तुला समजणार नाही. म्हणजे पूर्वीच्या श्लोकामध्ये केलेल्या प्रस्तावनामध्ये आता 3 श्लोकामध्ये अंग प्रत्यंगासह ज्ञानयोगाचे वर्णन भगवंत करीत आहे. आतापर्यंत सात्विक, राजस आणि तामस, पहिले त्याग, त्यानंतर कर्म, त्यानंतर कर्ता, त्यानंतर ज्ञान म्हणजे सुख, म्हणजे अशा प्रकारच्या विविध विषयाचं वर्णन. किती प्रकारचं? सात्विक, राजस आणि तामस, हे तिन्ही प्रकाराचे हे सगळे वर्णन करून कोणतं श्रेष्ठ आहे, आणि ते म्हणजे स्वाभाविक सात्विक श्रेष्ठ आहे. आणि सात्विक कोण विचार करतो? करता कोण आहे? संन्यासी. आणि म्हणून त्या संन्यासाचं वर्णन नंतर मग त्याला कसं परब्रह्म प्राप्त होते आणि त्याचं वर्णन या 50व्या श्लोकामध्ये यांनी केलेलं आहे. त्यानंतर 51 आणि 52, 53 हे 3 श्लोक एकाच याच्यात सांगितलेले आहे. ते पुढे बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियमश्च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्याय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणा शक्तीने अंतकरण व इंद्रियावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यान योगात तत्पर असणारा, ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. म्हणजे ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास कोण पात्र आहे त्याची या ठिकाणी विशेषण दिलेली आहे. विशुद्ध बुद्धी कशाला म्हणतात? तर पूर्वार्जित पापाच्या संस्कारांनी रहित असलेल्या अंतकरणाला विशुद्ध बुद्धी असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचे पाप आपल्यासोबत पूर्वीचेही नको, आताचेही नको. म्हणजे पूर्वार्जित पापाच्या, पूर्वीचे कोणतेही पाप नको आपल्यासोबत, संस्कारांनी रहित असलेल्या अंतकरणाला विशुद्ध बुद्धी असे म्हणतात. आणि ज्याचे अंतकरण अशा प्रकारे शुद्ध झालेले आहे त्याला विशुद्ध बुद्धीने युक्त असे म्हणतात. दुसरा शब्द आहे ते लघ्वाशी. जो साधनाला उपयुक्त अशा अनायसे पचणाऱ्या सात्विक पदार्थाचे तसेच आपली प्रकृती, आवश्यकता आणि शक्ती यांना अनुरूप असे नियमित परिमित भोजन करतो असा युक्त आहार करणाऱ्या पुरुषाला लघ्वाशी असे म्हटलेलं आहे. याचं वर्णन 6व्या अध्यायात 17व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. सर्व इंद्रियांचे जे सांसारिक भोग आहे त्या सर्वांचा त्याग करून, म्हणजे ते भोगण्यामध्ये आपल्या जीवनाचा अमूल्य काळ न दवडता निरंतर साधन करण्यासाठी जेथील वायुमंडल पवित्र असेल, तेथे लोकांची वर्दळ नसेल, जे स्वभावानेच एकांत व स्वच्छ असेल किंवा झाडून पुसून जे स्वच्छ केलेले असेल असा नदीचा तट, देवालय, वन आणि डोंगरातील गुहा इत्यादी स्थानांमध्ये निवास करणे म्हणजे शब्दादी विषयांचा त्याग करून एकांत व शुद्ध स्थानाचे सेवन करणे होय. याचे वर्णन 6व्या अध्यायात आलेलं आहे की ध्यान कुठे लावायचं, कुठे लावायला बसायचं, या जागेचं वर्णन 6व्या अध्यायात केलेलं आहे.
सात्विक धारणा शक्तीने अंतकरण व इंद्रिये यांचा संयम करणे म्हणजे 33 याच अध्यायातील 33 श्लोकामध्ये ज्याची लक्षणे सांगितली आहेत त्या अढळ धारण शक्तीद्वारे शुद्ध आग्रहाने अंतकरणातील सांसारिक विषयाच्या चिंतनाने रहित करून इंद्रियांना सांसारिक भोगामध्ये प्रवृत्त होऊ न देणे म्हणजे सात्विक धारणेने अंतकरण आणि इंद्रियांचा यांचा संयम करणे होय. सात्विक धृतीचं वर्णन त्या श्लोकाने केलेलं आहे आणि तेच इथे केलेलं आहे. अशा प्रकारे संयमाने मन, इंद्रिय आणि शरीर यांना स्वाधीन करून घेणे, त्यांच्यामध्ये स्वेच्छाचारितेचा किंवा बुद्धी विचलित करण्याच्या शक्तीचा अभाव करणे म्हणजे मन, वाणी आणि शरीर यांना स्वाधीन करून घेणे होय. इंद्रियाच्या प्रत्येक भोगामध्ये राग व द्वेष हे दोन्ही लपून राहिलेले असतात. ते साधकाचे महान शत्रू आहेत. 3 अध्यायातील 34व्या श्लोकाद्वारे. म्हणून या लोकीच्या आणि परलोकीच्या कोणत्याही भोगाविषयी, कोणत्याही प्राणाविषयी, तसेच कोणत्याही पदार्थ, क्रिया किंवा घटना याविषयी किंचितही आसक्ती किंवा द्वेष राहू न देणे म्हणजेच रागद्वेषाचा पूर्णपणे नाश करणे होय. अशा प्रकारे रागद्वेषाचा नाश करून निस्पृह भावनेने निरंतर वैराग्यामध्ये मग्न राहणे म्हणजेच रागद्वेषाचा नाश करून चांगल्या प्रकारे वैराग्याचा आधार घेणे होय. अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध आणि अपरिग्रह यांचा त्याग करणे म्हणजे काय, तर शरीर, इंद्रिय आणि अंतकरण यांच्या ठिकाणी जी आत्मबुद्धी आहे तिचे नाव अहंकार आहे. यामुळे मनुष्य हा मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर्माचा स्वतःला कर्ता मानतो. म्हणून या देहाभिमानाचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे होय. अन्यायाने व जबरदस्तीने दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचे जे साहस आहे त्याचे नाव बल आहे. अशा प्रकारच्या दुस्साहसाचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे बलाचा त्याग करणे होय. धन, जन, विद्या, जात आणि शारीरिक शक्ती इत्यादीमुळे वाटणारा जो गर्व आहे त्याचे नाव दर्प आहे. धन, जन, विद्या, जात आणि शारीरिक शक्ती इत्यामुळे वाटणारा जो गर्व आहे त्याला दर्प म्हणतात, घमेंड. या भावनेचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे घमेंडीचा त्याग करणे. या लोकीचे आणि परलोकीचे भोग प्राप्त करण्याच्या इच्छेचे नाव काम आहे. त्याचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे कामाचा त्याग करणे होय. आपल्या मनाला प्रतिकूल असे आचरण करण्याबद्दल आणि नीतिविरुद्ध व्यवहार करणाऱ्याबद्दल अंतःकरणामध्ये जी उत्तेजनेची भावना उत्पन्न होते, जीमुळे मनुष्याचे नेत्र लाल होतात, ओठ फडफडू लागतात, हृदयामध्ये जळफळाट होऊ लागतो आणि मुख विकृत होते, तिचे नाव क्रोध आहे. त्याचा पूर्णपणे त्याग करणे, कोणत्याही अवस्थेमध्ये अशी भावना उत्पन्न होऊ न देणे म्हणजे क्रोधाचा त्याग करणे होय. सांसारिक भोगांच्या सामग्रीचे नाव परिग्रह आहे. आपल्याला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, याचं नाव परिग्रह आहे. म्हणून त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजेच मुख्यतः परिग्रहाचा त्याग करणे होय. परंतु प्रकारांतराने सांसारिक भोगांना भोगण्याच्या उद्देशाने कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे हे सुद्धा परिग्रहाचा त्याग करणे होय. अशा प्रकारे या सर्वांचा त्याग करून वर सांगितलेल्या प्रकारे सात्विक धृतीचे द्वारा मन व इंद्रिय यांच्या क्रिया रोखून सर्व स्फुरणांचा पूर्ण अभाव करून नित्य निरंतर सच्चिदानंद घन ब्रह्माचे अभिन्न भावनेने चिंतन करणे, तसेच उठता बसता, झोपताना, जागताना, शौच, स्नान, खाणे पिणे इत्यादी आवश्यक क्रिया करते वेळीही नित्य निरंतर परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन करीत राहणे व त्याला सर्वाहून मोठे परम कर्तव्य समजणे म्हणजे ध्यान योगाचे पारायण होणे होय. म्हणजे आपण कोणतेही कर्म करीत असू तरी आपल्या चिंतनामध्ये परमेश्वराचे नाव राहिले पाहिजे आणि तेच आपलं सगळ्यात प्रथम कर्तव्य असं आपण मानलं पाहिजे म्हणजे ध्यान योगाचे परायण होणे होय. ममतेने रहित होणे म्हणजे मन, इंद्रिय यासह शरीराविषयीच्या सर्व प्राण्यांविषयीच्या, कर्माविषयीच्या, समस्त भोगाविषयीच्या आणि जात, कुल, देश, वर्ण आणि आश्रम यांच्या विषयीच्या ममतेचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे माझं आहे असं काहीच म्हणायचं नाही. कोणतीच वस्तू आपली स्वतःची नाही, कोणत्या विषयाबद्दल आसक्ती बाळगायची नाही.
माझी म्हणायची नाही. कोणतीही वस्तू किंवा क्रिया व प्राणी यांच्याबद्दल अमुक पदार्थ किंवा प्राणी हा माझा आहे आणि अमुक पर्क आहे अशा प्रकारे भेदभाव राहू न देणे म्हणजे ममतेने रहित होणे होय. शांती, शांत. वरील साधनामुळे ज्याच्या अंतःकरणामुळे मध्ये विक्षेपाचा पूर्ण अभाव झालेला आहे आणि त्यामुळे ज्याचे अंतःकरण अढळ शांतीने आणि शुद्ध सात्विक प्रसन्नतेने भरलेले आहे अशा उपरत मनुष्याचे वाचक येथे शांत हे पद आहे. अशा प्रकारे सर्व याची विशेषणाद्वारा वर्णन करून असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये अभिन्न भावनेने स्थित होण्यास पात्र होतो. वरील प्रकारे साधन करणारा मनुष्य हा साधनांनी प्रसन्न झाल्यानंतर संपन्न झाल्यावर ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यास अधिकारी बनतो आणि तात्काळच त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. म्हणजे त्याच्या कृतीने आत्मा व परमात्मा यांचा भेदभाव पूर्णपणे नष्ट होऊन मी सच्चिदानंद घन ब्रह्म आहे अशी दृढ स्थिती होते. त्यावेळी तो सर्व जगामध्ये स्वतःला स्थित असल्याचे पाहतो आणि सर्व जग हे आपल्यामध्ये कल्पित आहे असे पाहतो. 6व्या अध्यायातील 29वा श्लोक. संबंध अशा प्रकारे अंग प्रत्यंगामध्ये संन्यासाचे म्हणजे सांख्य योगाचे स्वरूप सांगून आता त्या साधनाद्वारे ब्रह्मभाव प्राप्त करून घेतलेल्या योगाची लक्षणे कथन करीत आहे. त्याला ज्ञान योगाची परानिष्ठा रूप पराभक्ती प्राप्त होते असे भगवंत सांगतात पुढील श्लोकाद्वारे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समत्सर्वेषु भूतेषु मद्भक्तीं लभते पराम. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाची इच्छा करीत नाही असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. ब्रह्मभूत म्हणजे जो सच्चिदानंद ब्रह्मामध्ये अभिन्न भावनेने स्थित होतो, ज्याच्या दृष्टीने एका सच्चिदानंद घन ब्रह्माहून भिन्न अशा कोणत्याही वस्तूचे अस्तित्व उरत नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. सोहस्मी, सोहम अस्मी, ते ब्रह्मच मी होय इत्यादी महावाक्याद्वारे ज्याची परमात्म्यामध्ये अभिन्न भावनेने नित्य अढळ स्थिती होते अशा सांख्य योगाचे वाचक येथे ब्रह्मभूत हे पद आहे. 5व्या अध्यायातील 24व्या श्लोकामध्ये आणि 6व्या अध्यायातील 27व्या श्लोकामध्ये अशा स्थितीच्या योग्याला ब्रह्मभूत येथे असे इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रसन्नात्मा, ज्याचे मन पवित्र स्वच्छ व शांत असेल तसेच जो निरंतर शुद्ध प्रसन्न राहत असेल त्याला प्रसन्नात्मा असे म्हणतात. या विशेषणाचा प्रयोग करून असे दाखविले आहे की ब्रह्मभाव प्राप्त झालेल्या पुरुषाच्या दृष्टीने एका सच्चिदानंद घन ब्रह्मापेक्षा भिन्न अशा कोणत्याही वस्तूचे अस्तित्व नसल्यामुळे त्याचे मन निरंतर प्रसिद्ध राहते. ते कधीही कोणत्याही कारणाने क्षुब्ध होत नाही. ब्रह्मभूत, पुन्हा इथे एक दुसरा शब्द आलेला आहे ब्रह्मभूत. योगाचे लक्षण सांगितल्याचे तात्पर्य असे की ब्रह्मभूत योगाची सर्वत्र ब्रह्मबुद्धी झाल्यामुळे जगातील कोणत्याही वस्तूबद्दल त्याला भिन्न प्रचिती, रमणीय बुद्धी किंवा ममता उरत नाही. म्हणून शरीरादी बरोबर कोणाचाही संयोग वियोग झाल्यामुळे त्याचे काही घडतही नाही किंवा बिघडतही नाही. त्यामुळे तो कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही कारणाने किंचितही चिंता किंवा शोक करीत नाही. काही घडलं तरी तो शोक करीत नाही. तो पूर्ण काम असा बनून जातो कारण कोणत्याही वस्तूबद्दल ती ब्रह्मापेक्षा भिन्न आहे अशी त्याची दृष्टी नाही. त्यामुळे त्याला कशाची इच्छा नसते. म्हणजे सगळ्याच्यातून तो निवृत्त झालेला असतो. सर्वेषु भूतेषु समः, या विशेषणाने त्या ब्रह्मभूत योग्याचा सर्व प्राण्यांबद्दलचा समभाव दाखलेला आहे. याचा अभिप्राय असा की तो कोणत्याही प्राण्याला स्वतःपेक्षा भिन्न असे समजत नाही. त्यामुळे त्याला कोणाबद्दलही विषमभाव वाटत नाही, सर्वाबद्दल समभाव वाटतो. हीच गोष्ट 6व्या अध्यायातील 29व्या श्लोकामध्ये सर्वत्र समदर्शन या पदाने दाखविली आहे. पराम या विशेषणास येथे मद्भक्तीम हे पद ज्ञानयोगाचे फल आहे. जे ज्ञानयोगाचे फल आहे, ज्याला ज्ञानाची परानिष्ठा आणि तत्वज्ञान असेही म्हणतात, त्याचे वाचक येथे पराम या विशेषणासह मद्भक्तीम हे पद आहे. कारण ते तत्वज्ञान परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवून
त्यामध्ये अभिन्न भावाने प्रवेश करवून घेते. अशा प्रकारे ब्रह्मभूत योगाला पराभक्तीची प्राप्ती होते असे सांगून आता त्याचे फल या 55व्या श्लोकाद्वारे सांगत आहे. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ज्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. भक्त्या या ठिकाणी पूर्वीच्या श्लोकामध्ये याचे वर्णन पराम या विशेषणासह मदभक्तिम या पदाने आणि 50व्या श्लोकामध्ये ज्ञानाची परानिष्ठा या शब्दाने केलेले आहे. त्याच तत्वज्ञानाचे वाचक येथे भक्त्या म्हटलेला आहे. हेच ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ध्यानयोग इत्यादी सर्व साधनांचे फल आहे. त्याच्याद्वारे सर्व साधकांना परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होऊन त्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे सर्वच साधनांच्या फलाची एकता दाखविण्यासाठी येथे ज्ञानयोगाच्या प्रकरणामध्ये भक्त्या या पदाचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्ञानयोगाने समोर जा, भक्ती योगाने जा किंवा कर्मयोग करा, याचे अंतिम फळ काय आहे तर भक्त्या म्हणजे काय, परानिष्ठा. मदभक्ती म्हणजे तुम्हाला भगवंत प्राप्त करून घेण्याचं शेवटचं स्टॉप असे या ठिकाणी म्हणून भक्त्या या पदाचा इथे प्रयोग केलेला आहे. या भक्तीने योगी हा मला मी जो आहे आणि जितका आहे आणि जसाच्या तसा जाणून घ्यायचा आहे. यामध्ये हे दाखवलेलं आहे की पराभक्ती रूपी तत्वज्ञानाची प्राप्ती होताच तो योगी त्या तत्वज्ञानाने माझे यथार्थ जाणून घेतो. म्हणजे परमेश्वराचे जे रूप आहे ते तो जाणून घेतो. कोणत्याद्वारे? पराभक्तीद्वारे. माझे निर्गुण निराकार रूप काय आहे आणि सगुण निराकार व सगुण साकार रूप काय आहे, मी निराकारातून साकार कसा होतो आणि पुन्हा साकारातून निराकार कसा होतो इत्यादी त्याला जाणण्याचे काही कारण त्यामुळे उरत नाही. म्हणून नंतर त्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही. अशा प्रकारे ज्ञानयोगाच्या साधनाने प्राप्त होणाऱ्या निर्गुण निराकार ब्रह्माची सगुण ब्रह्माशी एकता दाखविण्यासाठी येथे ज्ञानयोगाच्या प्रकरणामध्ये भगवंतांनी ब्रह्माच्या स्थानी माम या पदाचा प्रयोग केला आहे. तत तत् हे पद हेतुवाचक आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होण्याबरोबरच आपण त्याप्रमाणेच म्हणतो ना तसं तत् परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होण्याबरोबरच परमात्म्याची प्राप्ती होते. त्यामध्ये कालाचे व्यवधान येत नाही आणि त्यामुळे इथे तत् या पदाचा अर्थ पश्चात केलेला नाही. म्हणून ज्याचे प्रकरण असेल त्याची हेतुवाचक तत् हे पद असते. तसेच येथे ज्ञात्वा या पदाबरोबर त्याच्या हेतूचा अनुवाद करण्याची गरजही होती. म्हणून तत् या पदाचा अर्थ पूर्वार्धामध्ये वर्णन केलेली पराभक्ती असा समजला आहे. म्हणजे पराभक्तीप्रमाणेच अशा प्रकारचं आहे. तदनंतरम म्हणजे तात्काळ नाही. ज्ञात्वा या पदाबरोबर तदनंतरम या पदाचा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे विशते या क्रियेचा भाव असा घेतला पाहिजे की प्रथमतः मनुष्य भगवंताचे स्वरूप यथार्थ जाणतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो प्रविष्ट होतो. ज्ञात्वा या पदामुळे काळाच्या व्यवधानाची जी शंका येते ती दूर करण्यासाठी येथे तदनंतरम या पदाचा प्रयोग केलेला आहे. याचे तात्पर्य असे की भगवंताचे तत्वज्ञान आणि त्याची प्राप्ती यांच्यामध्ये अंतर म्हणजे व्यवधान नसते. भगवंताचे स्वरूप यथार्थपणे जाणणे आणि त्याच्यामध्ये प्रविष्ट होणे हे दोन्ही एकदम घडते. भगवंत हा सर्वांचा आत्मरूप असल्याने वास्तविक कुणाला अप्राप्य असा नाही. म्हणून त्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होताच त्याची प्राप्ती घडते. हा भावार्थ सांगण्यासाठी येते तदनंतरम या पदाचा अर्थ तत्काल असा केलेला आहे. कारण कालांतराचा बोध हा तर ज्ञात्वा या पदाने होतो. त्याच्यासाठी तदनंतरम या पदाच्या प्रयोगाची गरज नव्हती. म्हणजे इथं तात्काळच परमेश्वराची प्राप्ती होते. त्याला पराभक्ती प्राप्त झाली की नंतरच काय होते, त्याला परमेश्वराची प्राप्ती तात्काळ होते. अशा प्रकारे अर्जुनाच्या जिज्ञासेप्रमाणे त्यागाचे म्हणजे कर्मयोगाचे
आणि संन्यासाचे म्हणजे सांख्य योगाचे तत्व वेगवेगळे समजून देऊन येतपर्यंत ते प्रकरण पूर्ण केले. परंतु या वर्णनामध्ये भगवंतांनी ही गोष्ट सांगितली नाही की दोन्ही पैकी अर्जुनासाठी अमुक एक साधन हे कर्तव्य आहे. म्हणजे अजूनही फक्त त्यांनी अर्जुना तू आता युद्धच कर असं इथेपर्यंत सांगितलेलं नाही. म्हणून अर्जुनाने भक्तिप्रधान कर्मयोग ग्रहण करावा या उद्देशाने आता भक्तिप्रधान कर्मयोगाचा महिमा भगवान सांगत आहे. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. मत व्यपाश्रय सर्व कर्मे आणि फलरूप असलेले सर्व भोग यांचा आश्रय सोडून जो भगवंताचाच आश्रित झालेला आहे, जो मन इंद्रियासह आपले शरीर त्यांच्याकडून केली जाणारी सर्व कर्मे आणि त्यांचे फल हे भगवंताला अर्पण करून त्यांच्यापासून ममता, आसक्ती व कामना या बाजूला करून भगवंताचाच परायण झालेला आहे, भगवंतालाच आपला परमप्राप्य, परमप्रिय, परमहितेशी, परमाधार व सर्वस्व मानून समजून जो भगवंताच्या विधानामध्ये सदैव प्रसन्न असतो, कोणत्याही सांसारिक वस्तूच्या संयोग वियोगामध्ये आणि कोणत्याही घटनेमध्ये जो कधी हर्षशोक करीत नाही, जो नेहमी भगवंतावरच अवलंबून राहतो आणि जे काही कर्म करतो ते भगवंताच्या आज्ञेप्रमाणे त्याच्याच प्रसन्नेसाठी स्वतःला फक्त निमित्त मात्र समजून त्याच्याच प्रेरणेने आणि शक्तीने जसे भगवंत करवितो तसेच जो करतो आणि जो स्वतःला पूर्णपणे भगवंताच्या अधीन समजतो अशा भक्तिप्रधान कर्मयोगाचे वाचक येथे मदव्यपाश्रय असे पद आहे. म्हणजे संसारात आपण काहीही केलं तरी ते परमेश्वराला अर्पण करायचं, सतत परमेश्वराची प्रार्थना करायची, परमेश्वराचं मनन चिंतन करायचं. आणि हे यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही घडत आहे ते सगळं परमेश्वराचीच कृती आहे आणि आपण शांत राहणे किंवा आपण उदासीन राहणे म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करणे या ठिकाणी सांगितलेलं आहे भक्तिप्रधान कर्मयोगाचं वाचक मदव्यपाश्रय. त्यानंतर सर्व कर्माणी आपला वर्ण आणि आश्रम यांच्याप्रमाणे शास्त्रविहित अशी जी कर्तव्य कर्मे आहेत, ज्या कर्माचे वर्णन पूर्वी नियंत कर्म आणि स्वभावजन कर्म या शब्दांनी केले आहे आणि तसेच जी कर्मे भगवंताची आज्ञा आणि प्रेरणा यांना अनुकूल आहेत त्या सर्व कर्माचे वाचक येथे सर्व कर्माणी हे पद आहे. अपि या अव्ययाचा प्रयोग करून येथे भक्तिप्रधान कर्मयोगाचा महिमा सांगितला आहे आणि कर्मयोगाची सुगमता दाखविली आहे. याचा अभिप्राय असा की सांख्ययोगी हा संपूर्ण परिग्रहाचा आणि सर्व भोगांचा त्याग करून एकांत देशामध्ये निरंतर परमात्म्याच्या ध्यानाचे साधन करीत ज्या परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्याचप्रमाणे त्याच परमात्म्याला भगवदाश्रयी कर्मयोगी ही आपली वर्णाश्रमोचित सर्व कर्मे नेहमी करीत असतानाही प्राप्त करून घेतो. दोन्हीच्या फलामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करीत नाही. शाश्वतम अव्ययम या विशेषणाच्या बरोबर असणारे पदम हे पद कशाचे वाचक आहे तर जो नेहमी आहे, जो नेहमी राहतो व ज्याचा कधी अभाव होत नाही अशा त्या सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म सर्व शक्तिमान सर्वाधार अशा परमेश्वराचे वाचक येथे वरील विशेषणांसह पदम हे पद आहे. तेच परम प्राप्य आहे हे दाखविण्यासाठी पद या नावाने सांगितले आहे. 45व्या श्लोकानुसार ज्याला संसिद्धीची प्राप्ती होते, 46व्या श्लोकामध्ये सिद्धीची प्राप्ती आणि 55व्या श्लोकामध्ये माम या पदवाच्य परमेश्वराची प्राप्ती असे म्हटले आहे. तिलाच येथे शाश्वतम आणि अव्ययम या विशेषणासह पदम हे वाच्य असलेल्या भगवंताची प्राप्ती असे म्हटलेले आहे. याचे तात्पर्य असे की भिन्न भिन्न शब्दांनी एकाच तत्वाचे वर्णन केलेले आहे. वरील भक्तिप्रधान कर्मयोगाच्या भावनेमुळे भावित्व प्रसन्न होऊन त्याच्यावर अतिशय अनुग्रह करून भगवंत स्वतःच त्याला पराभक्तिरूपी बुद्धियोग प्रदान करतो. त्या बुद्धियोगाने भगवंताचे यथार्थ स्वरूप जाणून
तो भक्त भगवंतामध्ये तन्मय होऊन जातो, सच्चिदानंद घन परमेश्वरामध्ये प्रविष्ट होतो, म्हणजेच त्याने वरील परंपर प्राप्त करून घेतलेले असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे भक्तिप्रधान कर्मयोगाचा महिमा वर्णन करून भगवंत आता येथे अर्जुनाला तसे बनण्याची आज्ञा देत आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसे समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. आपले मन, इंद्रिय व शरीर यांना त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर्मांना आणि जगातील सर्व वस्तूंना भगवंत असे समजून त्या सर्वाबद्दल ममता, आसक्ती आणि कामना यांचा पूर्णपणे त्याग करून टाकणे. तसेच माझ्यामध्ये काही करण्याची शक्ती नाही, भगवंत हा सर्व प्रकारची शक्ती देऊन माझ्याकडून आपल्या इच्छेनुसार सर्व कर्मे करून घेतो, मी स्वतः काही करत नाही असे समजून भगवंताच्या आज्ञेनुसार त्याच्यासाठी त्याच्याच प्रेरणेने तो जसा करवेल तसेच निमित्त मात्र बनून सर्व कर्मे ही कळसूत्री बाहुलीप्रमाणे करीत राहणे, म्हणजेच सर्व कर्मे मनानेच भगवंताला अर्पण करणे होय. बुद्धियोग. सिद्धी आणि असिद्धी यामध्ये, सुख दुःख यामध्ये, हानी व लाभ यामध्ये, तसेच जगातील सर्व पदार्थांमध्ये आणि प्राण्यांमध्ये जी समबुद्धी असते तिचे वाचक बुद्धियोगम हे पद आहे. म्हणून सर्व प्राण्यांविषयी आणि सर्व घटनांविषयी आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक यासारख्या विषमभावांनी रहित होऊन सदा सर्वदा समभावाने युक्त होऊन राहणे, म्हणजेच वरील बुद्धियोगाचा अवलंब करणे होय. एक मिनिट. भगवंतांना परायण होणे म्हणजे काय? तर भगवंतालाच आपले परमप्राप्य, परमगती, परमहितेशी, परमप्रिय व परमाधार असे मानणे, त्याच्या विधानामध्ये नेहमीच संतुष्ट राहणे आणि त्याच्या प्राप्तीच्या साधनांमध्ये तत्पर राहणे, म्हणजेच भगवंतांना परायण होणे होय. निरंतर भगवंतामध्ये म्हणजे मन व बुद्धी यांना दृढ भावनेने भगवंताविषयी इतर कोणाशी किंचित सुद्धा प्रेमाचा संबंध न ठेवता अनन्य प्रेमाने निरंतर भगवंताचे चिंतन करीत राहणे. क्षणभरही भगवंताची विस्मृती ही असह्य होणे. उठताना, बसताना, चालताना, फिरताना, खाताना, पिताना, झोपताना, जाग आणि सर्व कर्मे करते नित्य निरंतर मनाने भगवंताचे दर्शन करीत राहणे, म्हणजेच नित्य निरंतर भगवंतामध्ये चित्त असणारा होणे होय. श्लोकामध्ये आणि येथील 65व्या श्लोकामध्ये मन्मना भव याची हीच गोष्ट सांगितलेली आहे. अशा प्रकारे अर्जुनाला भक्तिप्रधान असा कर्मयोगी बनण्याची आज्ञा देऊन आता त्या आज्ञेचे पालन कर न मानण्यामध्ये फार मोठी हानी आहे असे भगवंत दाखवत आहे. मग सर्व आणि सादरिष्यति अथ चेत्वमकारात् न शोषसी विनंशसी. सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे अर्थात परमार्थाला मुक्षे. या वाक्याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे ही माझ्या ठिकाणी अर्पण आणि परायण होऊन माझे निरंतर मन लावल्यावर तुला आणि काहीही करावे लागणार नाही. माझ्या दयेच्या भावामुळे लोकीची आणि परलोकीची सर्व दुःखे टळतील. तू सर्व प्रकारे दुर्गुण आणि दुराचार यांनी जन्ममरण रूपी महान संकटातून कायमचा मुक्त होशील आणि नित्य घन अशा परमेश्वराला प्राप्त करून घेशील. अथ आणि चेत. अथ हे पक्षांतराचे बोधक आहे आणि चेत हे जर या अर्थानेच प्रयुक्त झाले आहे. या दोन्ही अव्ययासह वरील वाक्यामध्ये भगवंताने असे दाखविले आहे की तू माझा भक्त
आणि प्रिय मित्र आहेस. त्यामुळे तू माझ्या आज्ञेचे पालन नक्की करशील. तथापि तुला सावध, ज्याप्रमाणे माझ्या आज्ञेचे पालन केल्यामुळे मोठा होतो, त्याप्रमाणे ती आज्ञा मोडल्यामुळे होते. म्हणून जर तू अहंकाराला बळी पडू, म्हणजे स्वतःला बुद्धिमान किंवा समर्थ असा समजून माझी वचने न आणि माझ्या आज्ञेचे पालन करता तसे करशील तर तू नष्ट जाशील. मग तुला लोकी किंवा परलोक कुठेही वाचूक आणि शांती लाभणार नाही. तू आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊन वर्तमान स्थितीपासून पतित होशील. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू माझा अनन्य भक्त आहे, 4थ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकानुसार. हेही सांगितले आहे की न मे भक्त प्रणश्यती, म्हणजे माझ्या भक्ताचे कधीच पतन होत नाही, 9व्या अध्यायातील 31व्या श्लोकानुसार. आणि येथे भगवंत असे म्हणत आहे की तू माझं ऐकणार नाही तर नष्ट होऊन जाशील, पतन होईल. या विरोधाचे याचा अर्थ असा आहे की भगवंतांनी स्वतःच वरील वाक्यामध्ये येत या पदाचा प्रयोग करून विरोधाचे समाधान करून टाकले आहे. तात्पर्य असे की भगवंताच्या भक्ताचे कधी पतन होत नाही, हे अढळ सत्य आहे. आणि अर्जुन त्या भगवंताचा परम भक्त आहे, हेही सत्य आहे. म्हणून तो भगवंताची गोष्ट ऐकणार नाही किंवा तो माने असं होणारच नाही. भक्तीची तो त्यांच्या आज्ञेचे तो पालन करेलच. तरी पण भगवंताच्या आज्ञेची अवहेलना केली तर मग त्याला भगवंताचा भक्त असे म्हणता येणार नाही. म्हणून असे झाले तर त्याचे पतन होईल, हे युक्तिसंगतच आहे. पूर्वीच्या श्लोकात अहंकारामुळे भगवंताची आज्ञा न मानल्यास नष्ट होण्याची गोष्ट सांगितली आणि आता त्याला पुष्टी देण्यासाठी पुढील 2 श्लोकामध्ये त्याविषयी दोष दाखविले आहे. युक्ती आहे, युक्तिसंगत आहे असं आहे. हो का? येथे याला मला उकार राहून गेला. हा, उकार दिसत नाही. युक्तिसंगत आहे. ठीक आहे, छान. यदहंकारमाश्रित्य न योस्य इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध कराव्यास लावेल. प्रथमतः भगवंतांनी युद्ध करण्याची आज्ञा दिल्यावर 2ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकानुसार अर्जुनाने त्यांना सांगितले की न योसे, मी युद्ध करणार नाही. त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी वरील वाक्य म्हटले आहे. तात्पर्य असे, तू जर असे मानत असशील की मी युद्ध करणार नाही तर तुझे हे मानणे केवळ अहंकार आहे. युद्ध न करणे ही तुझ्या हातची गोष्ट नाही. म्हणून अशा प्रकारे अज्ञानजनित अहंकाराला बळी पडून तू स्वतःला पंडित, समर्थ व स्वतंत्र आहे असे समजणे, तसेच त्याच्या बळावर अमुक कार्य मी अशा प्रकारे करीन आणि अमुक कार्य करणार नाही असा निश्चय करणे हे अनुचित आहे. म्हणजे अर्जुनाला युद्ध करावंच लागणार होतं. या म्हणण्याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की तू जो युद्ध करणार नाही असं म्हणत आहे, हा तुझा विचार तू टाकून दे. म्हणजे तू युद्ध केल्याशिवाय राहू शकणार नाहीस, कारण तू स्वतंत्र नाहीस, तू प्रकृतीच्या अधीन आहेस. येथे प्रकृती हे पद कशाचे वाचक आहे? तर जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या कर्माचे संस्कार वर्तमान जन्मामध्ये स्वभावाच्या रूपाने जे प्रादुर्भूत झालेले आहेत त्यांच्या समुदायाचे वाचक येथे प्रकृती आहे. याला स्वभाव असे म्हणतात. या स्वभावाप्रमाणेच भिन्न भिन्न कर्माच्या अधिकारी समुदायामध्ये मनुष्याचा जन्म होत असतो. त्या स्वभावाप्रमाणेच भिन्न भिन्न मनुष्यांची भिन्न भिन्न कर्माबद्दल प्रवृत्ती असते. म्हणून येथे वरील वाक्याने भगवंतांनी दाखविले आहे की ज्या स्वभावामुळे तुझा जन्म क्षत्रिय कुलात झाला आहे, तो स्वभाव तुझी इच्छा नसतानाही तुला युद्धाला प्रवृत्त करील. योग्यता प्राप्त असल्यावर वीरतेने युद्ध करणे, युद्धाला न घाबरणे किंवा न पळणे हे तुझे सहज कर्म आहे. कारण की 8व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मरणाच्या वेळेस तुमची जी इच्छा असेल तेच इच्छा तुमची पुन्हा पुनर्जन्म घेऊन तुम्ही येता आणि ते पूर्ण करता. म्हणून इथे यामध्ये सांगितलेले आहे
की कर्माचा अधिकार मनुष्याचा जन्म कशामध्ये होतो, तर आपल्या पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे भिन्न कर्माच्या अधिकारी समुदायामध्ये मनुष्याचा जन्म होत असतो आणि तशा प्रकारची आपली प्रवृत्ती पुनर्जन्मानंतर राहते. म्हणून अर्जुनाला युद्धाविषयी जे सांगितले आहे तेच इतर वर्णाच्या लोकांनी आपापल्या स्वाभाविक कर्माच्या बाबतीत समजावे. म्हणजे जसा अर्जुन इथं उदाहरण दिलेलं आहे की अर्जुनाला जर सांगत आहे, मी केवळ अर्जुनाला सांगत नाही तर सर्वांनी हे समजून घ्या की तुमचं जे स्वभावता कर्म आहे ते तुम्हाला करावंच लागेल. स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्व वशोऽपि तत्. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. कौंतेय, अर्जुनाची माता कुंती, कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, तिने प्रत्यक्ष कृष्णाकडून निरोप पाठवितेवेळी पांडवांना युद्धासाठी उत्साहित केले होते. म्हणून भगवंत येथे अर्जुनाला कौंतेय या नावाने संबोधित करून असे दाखवित आहेत की तू वीर मातेचा पुत्र आहेस, स्वतःही शूरवीर आहेस, म्हणून तुझ्याच्याने युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाही यासाठी तू क्षत्रिय आहेस. तू युद्ध करणे हा तुझा स्वभाव धर्म आहे, ते पाप नाही. म्हणून ते न करण्याची इच्छा धरणे हे कोणत्याही प्रकारे योग्य नव्हे. तरी तू या न्यायाने प्राप्त झालेले युद्धरूपी सहज कर्म करू इच्छित नाहीस, याला फक्त तुझा अविवेकच कारणीभूत आहे, दुसरे काहीही संयुक्तिक कारण नाही. असे सांगून भगवंतांनी हे दाखविले आहे की युद्ध करणे हे तुझे स्वाभाविक कर्म आहे, त्यामुळे तू त्याच्याशी बांधलेला आहेस, म्हणजे त्याच्याशी तुझा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून तुझी इच्छा नसली तरी ते तुला जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेईल आणि ते तुला स्वभावामुळे करावेच लागेल. जर तू माझ्या आज्ञेनुसार म्हणजे 57व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे करशील तर कर्मबंधनातून मुक्त होऊन तुला माझी प्राप्ती होईल, नाहीतर रागद्वेषाच्या जाळ्यामध्ये सापडून जन्म मृत्यूरूप संसार चक्रामध्ये बुड्या मारत बसावे लागेल. नदीच्या प्रवाहात सापडून वाहत असलेला मनुष्य हा त्या स्वभावाचा सामना करीत प्रवाहाशी 2 हात करतो, नदी पलीकडे जाऊ शकत नाही तर आपला नाश करून घेतो. आणि जो मनुष्य एखाद्या नावेचा किंवा लाकडाचा आधार घेऊन अथवा पोहण्याच्या कलेमुळे पाण्यावर तरंगत राहतो, तो प्रवाहाच्या अनुकूल जातो आणि प्रवाहाला पार करून किनाऱ्याला लागतो. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या प्रवाहात पडलेला जो मनुष्य प्रकृतीशी लढतो म्हणजे हट्टाने कर्तव्य कर्माचा त्याग करतो, तो प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर तिच्यामध्ये आणखीनच अडकतो. याउलट जो परमेश्वराचा किंवा कर्मयोगाचा आश्रय घेऊन किंवा ज्ञान मार्गानुसार स्वतःला प्रकृतीच्या वर ठेवून प्रकृतीला अनुकूल असलेली कर्मे करीत राहतो, तो कर्मबंधनातून मुक्त होऊन प्रकृतीच्या पलीकडे जातो, म्हणजे त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे या श्लोकामध्ये कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वभावाच्या अधीन असतो असे म्हटले आहे. त्यावर अशी शंका येऊ शकते की प्रकृती आणि स्वभाव हा जड आहे, तो कुणाला आपल्या अधीन कसे करतो. यावर भगवान म्हणतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीरूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. येथे शरीरावर यंत्राचे रूपक करण्याचे तात्पर्य हे आहे की भगवंतांनी ज्याप्रमाणे आगगाडी इत्यादी यंत्रावर बसलेला मनुष्य स्वतः चालत नाही, तरी रेल्वे किंवा इत्यादी यंत्राने चालल्यामुळे त्याचे चालणे पडते, त्याचप्रमाणे जरी आत्मा हा निश्चल आहे, त्याचा कोणत्याही क्रियेशी वास्तविक संबंध नाही, तरी अनादिसिद्ध अज्ञानामुळे व त्याचा शरीराशी संबंध झाल्यामुळे त्या शरीराची क्रिया त्याचीच मानली जाते. आत्म्याची क्रिया जी ती शरीराची क्रिया मानली जाते. ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्ये स्थित असल्याचे सांगून असे दर्शविले आहे की यंत्र चालवणारा प्रेरक जसा स्वतःही त्या यंत्रामध्ये राहतो, त्याचप्रमाणे ईश्वर हा सुद्धा सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये स्थित आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये स्थित राहून त्यांच्या कर्माप्रमाणे तो त्यांचे भ्रमण करवित असतो. म्हणून ईश्वराच्या कोणत्याही विधानामध्ये
थोडीशी चूक होऊ शकत नाही, कारण तो सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे. सर्वत्र सर्वज्ञ परमेश्वर हा त्यांची सर्व कर्मे चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणजे ज्या प्रकारे आपला आत्मा आपल्या शरीरात आहे, त्याप्रमाणेच परमेश्वरही आपल्यातच आहे. आणि तो एक प्रकारच्या वाहकाप्रमाणे म्हणजे चालकाप्रमाणे आपल्याकडून आपली स्वभावजत कर्मे करवून घेतो. यंत्ररूढानी भूतानी, यामध्ये शरीररूपी यंत्रामध्ये स्थित असलेल्या सर्व प्राण्यांचे वाचक इथे यंत्ररूढानी आहे. या विशेषणासह भूतानी हे पद आहे. तसेच त्या सर्वांना त्यांच्या पूर्वर्जित कर्मसंस्काराचे फळ भोगण्यासाठी वारंवार नाना योनीमध्ये उत्पन्न करणे, तसेच भिन्न भिन्न पदार्थांशी, क्रियांशी आणि प्राण्यांशी त्यांचा संयोग वियोग करविणे आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना पुन्हा कर्मे करायला लावणे, हे भगवंताने त्या प्राण्याचे आपल्या मायेद्वारे भ्रमण करविणे होय. म्हणजे परमेश्वरच आपल्याला काय देतो? आपल्या कर्मानुसार जन्म पुनर्जन्म देतो किंवा मुक्ती सुद्धा देतो. कर्म करण्याच्या बाबतीत आणि न करण्याच्या बाबतीत मनुष्य हा स्वतंत्र आहे की परतंत्र? तर याचं उत्तर आहे तर कर्म करण्याच्या बाबतीत व न करण्याच्या बाबतीत मनुष्य हा परतंत्र आहे. म्हणून असे म्हटले आहे की कोणताही प्राणी क्षणभरही कर्म केल्याविना राहू शकत नाही. 3ऱ्या अध्यायातील 5वा श्लोक. मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे असे सांगितले आहे. त्याचे तात्पर्य त्याला स्वतंत्र असल्याचे सांगणे नव्हे, तर परतंत्र असे सांगितले आहे. कारण मनुष्याला कर्माचा त्याग करणे अशक्य आहे असे ते सुचविले आहे. आता हा इथे प्रश्न उद्भवतो की मनुष्य कुणाच्या अधीन होऊन कार्य करतो? तर याविषयी असे आहे की मनुष्य प्रकृतीच्या अधीन होऊन कार्य करतो, स्वभावाच्या अधीन असल्याचे सांगितले आहे, आणि ईश्वराच्या अधीन आहे. म्हणजे काय? तो प्रकृतीच्या अधीन आहे, स्वभावाच्या अधीन आहे आणि ईश्वराच्या अधीन आहे. या तिन्ही गोष्टी एकच होत, कारण स्वभाव आणि प्रकृती हे तर पर्यायवाची शब्द आहेत. अखेर आपल्याला ईश्वर जशी बुद्धी देतो तसे आपण कर्म करतो. कारण कधी कधी काय होते, आपल्याला जर आपलं समजा एखादी अनपेक्षित घटना घडायची असेल, क्षणात आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, सगळं शांत आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, पण तरीही जर परमेश्वराला दुःख आणायचं असेल तर एखादी दुर्घटना घडवून आणतो. म्हणून म्हणतात की सर्वांचा चालक आणि कोण आहे? परमेश्वर आहे. कारण स्वभाव आणि प्रकृती हे तर पर्यायाचे शब्द आहे. ईश्वर हा स्वतः निरपेक्ष भावनेने पूर्णपणे निर्लिप्त राहूनच त्या जीवांच्या प्रकृतीस अनुरूप पद्धतीने आपल्या मायाशक्तीने त्यांना कर्मामध्ये नियुक्त करतो. म्हणून ईश्वराच्या अधीन असल्याचे सांगणे म्हणजे प्रकृतीच्याच अधीन असल्याचे सांगणे. दुसऱ्या पक्षी ईश्वर हाच प्रकृतीचा स्वामी आणि प्रेरक आहे. म्हणून जीव हा प्रकृतीच्या अधीन असल्याचे सांगणे म्हणणे सुद्धा ईश्वराच्याच अधीन असल्याचे सांगणे होय. आता जर मनुष्य सर्वथा परतंत्र आहे तर मग त्याचा उद्धार होण्याचा काय उपाय? आणि त्यासाठी कर्तव्य अकर्तव्य यांचे विधान करणाऱ्या शास्त्रांची गरज काय आहे? कारण की तो परतंत्र आहे. याचे असे उत्तर आहे की कर्तव्य अकर्तव्य यांचे विधान करणारे शास्त्र हे मनुष्याला त्याच्या स्वाभाविक कर्मापासून दूर करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून स्वभावविरुद्ध कर्म करविण्यासाठी नाही. जे शास्त्र आहे, पुराण आहे, ईश्वराने सांगितलेले जे वचन आहे ते मनुष्याचे स्वभावजत कर्म त्यांच्याकडून करवून घेण्यासाठी आहे, त्याला विरोध करण्यासाठी नाही किंवा त्या स्वभावजत कर्म रोखण्यासाठी नाही. ती कर्मे करण्यामध्ये रागद्वेषाला बळी पडून तो अन्याय करतो. त्या अन्यायाचा त्याग करून त्याला न्यायपूर्वक कर्तव्य कर्मामध्ये लावण्यासाठी ही शास्त्रे आहेत. म्हणून मनुष्य हा कर्म करण्याच्या बाबतीत स्वभावाने परतंत्र असू नये, तो स्वभाव सुधारण्यामध्ये परतंत्र नाही. जर तो शास्त्र आणि महापुराण यांच्या उपदेशाने जागा होऊन प्रकृतीचा प्रेरक असलेल्या सर्वशक्तिमान परमेश्वराला शरण जाईल आणि रागद्वेषादी विकारांचा त्याग करील, तसेच शास्त्रविधीप्रमाणे न्यायाने आपली स्वाभाविक कर्मे ही निष्काम भावनेने करीत आपले जीवन घालू लागला तर त्याचा उद्धार होऊ शकतो. याचा संबंध अशा प्रकारे एक घरगुती उदाहरण म्हणून सांगते. आपल्या घरामध्ये जर सुनेची इच्छा नसेल स्वयंपाक करायची, सून म्हणून म्हणजे तिचं कर्तव्य आहे स्वयंपाक करणे असं आपण घरगुती लोक समजतो. जर इच्छा नसेल तर कधी भाजी खारट होते, तिखट होते, दचडापट होते आणि त्या अन्नामध्ये सात्विक भाग निघून जातो.
पण या उलट आनंदी वृत्तीने केलेलं कर्म, आनंदी वृत्तीने केलेला स्वयंपाक हा चविष्ट होतो, रुचकर होतो, सर्वांची पोट भरते, त्याच्यामुळे सर्वांचं समाधान होते. समाधानाची ढेकर सर्वजण देतात. म्हणजे काय, हे स्वभावचित कर्म यामध्ये इथे सांगितलेलं आहे. जर तुम्ही त्याला विरोध करून जर अनुचित कर्म म्हणजे ते जर केलं नाही तर ते होत नाही आणि मला प्राप्त होत नाही असं, आणि त्याचा उद्धारही होऊ शकत नाही. जर रागद्वेषाने जर कर्म केले तर अशा व्यक्तीचा उद्धार होत नाही. या उलट आनंदाने जी कर्म केली जातात, स्वभावजात कर्म केली जातात, ते काय होतात, मला पावतात आणि त्या व्यक्तीचा उद्धार होतो. संबंध वरिष्ठ लोकांमध्ये ही गोष्ट सिद्ध आहे की मनुष्य हा कर्माचा स्वरूपतः त्याग करण्यास स्वतंत्र नाही. त्याला आपल्या स्वभावाला वश होऊन स्वाभाविक कर्मांना प्रवृत्त व्हावे लागते. कारण सर्व शक्तिमान सर्वांतर्यामी असा परमेश्वर स्वतः सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित होऊन त्यांच्या प्रकृतीमध्ये त्यांचे भ्रमण करवितो आणि त्याच्या प्रेरणेला विरोध करणे हे मनुष्याला अशक्य आहे. यावर असा प्रश्न निर्माण होतो की जर अशीच गोष्ट आहे तर मग कर्मबंधनातून सुटून परमशांती मिळविण्यासाठी मनुष्याने काय केले पाहिजे. यावर भगवंत अर्जुनाला त्यांचे कर्तव्य काय हे सांगताना म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्यसि शाश्वतम. ताई घेऊ का पुढे? 5-10 मिनिटं घेऊ शकते. थांबायचं का? 4 झाले आता. थांबूयात, हो 4:15 झालेत. हो. थांबूयात आपण. Yes. ताई वाचन कसं वाटते? छान वाटतंय ते. थोडस याच्यासाठी जात आहे, क्लिष्ट आहे थोडंसं. बाकी मग खूप चांगलं आहे. वाचण्याबद्दल तर काहीच नाही, उलट इतके छान रेफरन्स सांगतात, त्याच्यामुळे छान वाटतं उलट. स्पष्ट वाचन आहे, असं एक एक ना हा. एक शब्द सांग. धन्यवाद ताई, परमेश्वराची मर्जी. नाही मला तर इतका खोकला येतो ना, काय सांगू, पण आता ठीक आहे सध्या. नाही, खूप स्पष्ट वाचन आहे. छान, धन्यवाद. ऐकत राहावं असं वाटतं. हा, व्हिडिओ लावल्यावर पण छान वाटतं अगदी नंतरही. धन्यवाद ताई. आता आपले राहिलेले 18 श्लोक, 16 श्लोक राहिलेले आहेत. हो, तर उद्या कम्प्लीट करून, उद्या पूर्ण होतील जनरली. मोस्टली आपण असं विचार करून नाही झाले तरी हरकत नाही. अजून एखादा दिवस समजा, आणि परवा म्हणजे त्याचं सारांश वगैरे होऊन जाते परवापर्यंत. पंचमीला विचार करत आहोत आपण दुसरं काहीतरी प्रोग्राम ठेवायचा तर मग उद्या दरवर्षीप्रमाणे. करावं लागेल. उद्या मग थोडा जास्त वेळ घेऊ ताई. मग तेच दरवर्षीप्रमाणे, कारण आपण पंचमीला काही ना काहीतरी प्रोग्राम ठेवत असतो. हो का? बघूयात काय होतं ते, हा, तर जसं मग उद्या जमेल जास्त तसं वेळ करू. घेऊ थोडा. ताई, आज 1-2 घेतले तर चालले असते मग. काय उद्या कम्प्लीट करू. आज 1-2-3 घेतले तर चालले असते, उद्या कम्प्लीट करायचं असेल तर. नाही, हो, घेऊ एवढं का? होणार नाही ते, एकदम होणार नाही एवढं, जास्त आहे. बरं. चालेल हो, चालेल. जास्त. मग आपल्याला 16 पुन्हा आहेत. 16 आहेत. 16 आहेत आता. आपल्याला होते 2 थोडे. दिवस लागणार आहेत. 2 दिवस लागतील आपल्याला. 2 दिवस लागेल, सारांश वगैरे धरून 2 दिवस लागतात. चालेल, आपण शेवटची प्रार्थना घेऊया. योगेश सच्चिदानंदम वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. सर्वांनी लेफ्ट व्हायचं आहे, हळूहळू एक एक जण लेफ्ट व्हावून जा. लेफ्ट व्हा सर्वांनी. मला बंद करता येत नाहीये मीटिंग, म्हणून सर्वांनी लेफ्ट होऊन जा.